हमारे कोकण के जो लोग हैं वो गणपति और शिमगा में हमेशा गांव में जाते हैं। आपने अभी सब रास्ते पे देखा होगा, ट्रैफिक जाम रहेगी, सब लोग गांव जाना चाहते हैं। और गांव जाने के लिए यहाँ से पीयूष गोयल के माध्यम से हमने ट्रेन भी छोड़ी है। फिर लोगों की संख्या बहुत बड़ी तादाद में होने के बावजूद उनको बस की सुविधा भी उपलब्ध करके हमने दिए। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी के माध्यम से हमने सबने मिल के यहाँ 100 बस आज छोड़ रहे और 100 बस से पब्लिक अपने घर में गांव में जाकर गणपति की धूम मचाएंगे। कितनी बसें हैं और कहाँ का जाने संख्या कितनी है? कोकण में तल कोकण से लेके रायगढ़ तक सभी तालुका वाइज हम लोगों ने बसेस दी है और बस की संख्या 100-102 तक बस की संख्या है। और इतने सारे लोग एक बस में 50 लोग पकड़े तो फिर भी कम से कम गांव जाने वाले 5 से 7 हज़ार लोग यहाँ से जाएंगे। उनको छोड़ने के लिए आने वाले 8-10 हज़ार का क्राउड यहाँ हमेशा यहाँ रहता है। आपका नाम बताइए। हाँ, मेरा नाम है संदेश कहाँ जा रहे हैं आप और मैं अपने गाँव राजापुर जा रहा हूँ गणपति के लिए, गणपति उत्सव के लिए। यहाँ पे जो मागाटानी में जो हमारे आमदार है प्रकाश यादव सुरवे, उन्होंने हमारे लिए मुफ्त बस सेवा उपलब्ध की है। इसके लिए मैं उनका आभारी हूँ। ये जो है ना कोकण में सबको लेके जा रहे हैं, हमारे सब सहकारी को, ये बहुत अच्छा कार्यक्रम है। ये कार्यक्रम इन्हें माननीय प्रकाश सूर्य जी है, ये कार्यक्रम कर रहे हैं तो इतना अच्छा है कि हमारे सब सहकारी मुफ्त में जा रहे हैं। हमको बहुत बहुत बधाई दे रहे हैं हमारे आमदार माननीय प्रकाश सूर्य को। दादांनी जे केले आहात ना ते आजपर्यंत कोणी केलंच नाही आहे असं कोकणवासियांसाठी। ते आज आम्हाला भरपूर हे बघून आनंद वाटतो आहे। सेवेवर फ्री सेवा, नाश्ता पाणी, जाण्या येण्याची सुविधा, अजून काही, त्याच्यामुळे आम्हाला खूप बरं वाटतं आहे। म्हणजे दादांनी खूप चांगल्या प्रकारे सुविधा करून दिलेली आहे। ही फ्री सुविधा आहे आणि या सुविधेचा आम्ही खूप आनंद घेतोय आणि ह्या सर्व गोरगरिबांचे दाते आहेत ते, त्या सर्वांचा आशीर्वाद दादांच्या पाठी नक्की असणार आहे। काय म्हणणं तुमचं? चांगलं केलं सोयी चहा आणि बिस्किटांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। हॅलो, मी रत्नागिरीला जात आहे। दादांनी आम्हाला सर्वांसाठी गाड्याची व्यवस्था केलेली आहे आणि सर्वांना चहा पाणी आणि बिस्किटाची सोय आणि अल्पोपहार दिलेला आहे आणि गणपतीसाठी हे पण दिलेलं आहे सगळ्यांना। सोडायला सुरुवात होणार आहे। राजापूरला जात आहे। लांब पल्ल्याच्या गाड्या सोडल्या जातील। प्रकाश दादा यांनी मोफत बस सेवा केली आहे आणि एवढे सगळे पब्लिक इथे उभे आहेत, सगळ्यांना बस सेवा मोफत आहे आणि इथे गणपती वाटप किट ती पण आम्हाला दिली आहे। त्यांनी खास त्यांच्यातर्फे आम्हाला सगळ्यांना व्यवस्थित, सुरक्षित आणि उलट चहा बिस्किटची सोय आणि इथे लोकांना काही त्रास होतो की नाही ह्याच्याबद्दल पण त्यांनी आमची चौकशी पण केली आहे। आणि दादांनी एवढं लक्ष ठेवलं की कोणाला काही त्रास, कोणाला काही आजार आहे का, ह्या पण गोष्टीचा पण विचार करत आहे। आणि त्या गोष्टी आम्हाला दादा आणि इतर लोक पण, त्यांचे सहकारी पण आम्हाला प्रत्येक गोष्टीला विचारत आहे का काय आहे का, काय बसायला सीट पाहिजे, सगळ्या चौकशी झाली। आणि वयस्कर लोकांचा पण विचार इथे जास्त प्रमाणे केला जात आहे। त्यांनी खूप चांगली सोय केली आहे वयस्कर माणसांची, परत अदर याची लहान मुलांची, परत खाण्यापिण्याची सोय, अशी खूप चांगल्या व्यवस्थित सुविधा केलेली आहे। गाड्यांना गर्दी वगैरे होते त्यामुळे ही माणसं गणपती स्थळासाठी सुखरूप जाण्यासाठी खूप व्यवस्थित त्यांचं हे केलेलं आहे। चहा पाण्या, नाश्ता वगैरे सर्व उपलब्ध केलेला आहे। कोणाची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांचे शाखा प्रमुख, परत स्वतः दादा, पूर्ण त्यांची टीम इथे उपलब्ध आहे आणि चांगली सोयी ही माणसं त्या ठिकाणी व्यवस्थित जावं यासाठी